राणी दुर्गावती मराठी निबंध। भारताच्या इतिहासात अनेक वीरांगणांनी स्वातंत्र्यासाठी आणि स्वाभिमानासाठी लढा दिला आहे। त्यांच्या शौर्य, साहस आणि बलिदानांमुळे त्या अमर झाल्या आहेत। अशाच एका पराक्रमी महाराणीचे नाव आहे राणी दुर्गावती। त्या गोंडावण्याच्या राज्यात राणी होत्या आणि त्यांनी मुघल साम्राज्याच्या विस्तारवादी नीतीचा सामना करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले। मरणपर न शरण, मरण स्वीकारले पण शरण आले नाही, हे त्यांच्या जीवनाचे मूलमंत्र होते। त्यांचे जीवन आजही स्त्रीशक्ती आणि देशभक्तीसाठी एक प्रेरणास्थान आहे। प्रारंभिक जीवन। राणी दुर्गावती यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1524 रोजी महाराष्ट्रातील चंदेल राजघराण्यात झाला। त्यांचे वडील कीरतराय हे कलिंजरचे शासक होते। लहानपणापासूनच दुर्गावती हुशार, शूर आणि घोडेस्वारी, शस्त्रविद्या यामध्ये निपुण होत्या। त्यांचे लग्न गोंडवांचा राजा दलपतशाह यांच्याशी झाले। हे लग्न राजकीय दृष्ट्या महत्वाचे होते, कारण यामुळे चांदेल आणि गोंडवा या दोन महत्वाच्या राजघराण्यात मैत्री निर्माण झाली। राज्यकारभाराची सुरुवात केवळ काही वर्षानंतरच राजा दलपतशाह यांचे निधन झाले। त्यावेळी त्यांचा मुलगा वीर नारायण हा अल्पवयीन होता। अशा परिस्थितीत राणी दुर्गावती यांनी स्वतः राज्यकारभाराची सूत्रे हातात घेतली आणि एक कुशल प्रशासक म्हणून उदयास आल्या। त्यांनी आपल्या मुलाला योग्य शिक्षण दिले आणि राज्यकारभाराचे धोरण समजावून घेतले। राज्य विस्तार आणि प्रशासन। राणी दुर्गावती ह्या केवळ एक लढावया नव्हत्या, तर एक उत्तम प्रशासक देखील होत्या। त्यांनी आपले राज्य सुव्यवस्थितपणे चालवले। त्यांनी आपली राजधानी सिंगोरगड वरून चोरागड येथे हलवली, जी निसर्गरम्य डोंगराळ भागात होती। अनेक तलाव आणि जलाशय बांधले, यापैकी रणतलाव आणि चंद्रसागर हे तलाव प्रसिद्ध होते। त्यांनी कला, साहित्य आणि संस्कृतीचा आदर केला। त्यांच्या राजवाड्यात अनेक विद्वान, कलाकार आणि कवी होते। त्यांची न्यायप्रणाली अत्यंत न्याय आणि प्रजाहितोशी होती, त्यामुळे प्रजा सुखी आणि समृद्ध होती। मुघलांशी संघर्ष। 16व्या शतकात मुघल सम्राट अकबर हिंदुस्थानचा बराचसा भाग जिंकत होता। त्याने आपले सेनापती आफ्रज खानला आफ्रज खान याला गोंडवांच्या श्रीमंत राज्यावर स्वारी करण्यासाठी पाठवले। अफसर खान हा एक महत्वाकांक्षी आणि क्रूर सेनापती होता। त्याने राणी दुर्गावती यांच्या राज्यावर हल्ला केला। राणी दुर्गावती यांना ही बातमी कळाल्यानंतरच त्यांनी युद्धासाठी तयारी केली। त्यांच्या सेनेत फक्त 2000 सैनिक होते, तर मुघल सैन्य अतिशय मोठे आणि सुसज्ज होते। पण राणी दुर्गावती यांनी हिंमत सोडली नाही। त्यांनी नाराई नदीच्या काठात मुघल सैन्याचा सामना केला। प्रथमच्या लढाईत त्यांनी मुघल सैन्याचा पराभव केला, पण आपस खान आणखी मोठ्या सैन्यासह परत आला। शेवटची लढाई आणि बलिदान। 24 जून 1564 रोजी गोंडवांमध्ये शेवटची निर्णायक लढाई झाली। राणी दुर्गावती यांचा मुलगा वीर नारायण हा शूरपणे लढत असताना वीर मृत्यू पावला। राणी स्वतः देखील या लढाईत जखमी झाल्या। त्यांच्या अंगावर अनेक तीर खुपसले होते आणि त्या रक्तबंबाळ झाल्या होत्या। त्यांना पकडून मुघलांच्या तावडीत जाऊ नये यासाठी त्यांनी आत्महत्या करणे पसंत केले। त्यांनी आपल्या सेवकाकडून आपली तलवार मागवली आणि स्वतःच्या छातीत मारून घेतली। अशा प्रकारे त्यांनी आपल्या स्वाभिमानासाठी प्राणत्याग केला। वारसा आणि महत्व। राणी दुर्गावती यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही। त्यांच्या शौर्याने आजही लोक प्रेरित होतात। त्यांनी सिद्ध केले की स्त्री केवळ घरापुरती मर्यादित नसून ती शासन चालू शकते, युद्ध लढू शकते आणि स्वाभिमानासाठी प्राण देऊ शकते। त्यांनी स्वातंत्र्य आणि स्वाभिमानासाठी लढा दिला, त्यामुळे त्या केवळ गोंड समाजासाठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी एक नायिका आहेत। भारत सरकारने 1988 मध्ये त्यांच्या स्मरणार्थ एक पोस्टल तिकीट काढले। जबलपूर विद्यापीठाचे नाव राणी दुर्गावती विश्वविद्यालय असे ठेवण्यात आले आहे। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात त्यांच्या नावाचे अनेक रास्ते आणि संस्था आहे। राणी दुर्गावती यांचे जीवन हे शौर्य, साहस, बलिदान आणि स्वाभिमान गुणांचे एक उत्तम उदाहरण आहे। त्यांनी आपल्या जीवनात आणि संकटे पाहिली, पण कधीही हिंमत सोडली नाही। त्यांनी स्वतःच्या रक्ताने गोंडवांच्या भूमीचे रक्षण केले। मरण पण न शरण, हे त्यांचे ध्येय वाक्य आजच्या युवा पिढीसाठी एक मोठे संदेश आहे। भारत मातेच्या अनेक वीरपुत्रांप्रमाणे राणी दुर्गावती यांचे स्थान अग्रण्य आहे। त्यांच्या स्मृतीला भावपूर्ण प्रणाम। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।